सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष, अवनी. ओके. पार्ट आहे डबल वन. वाव. पार्ट 10 मध्ये बघितलं होतं आपण आयुष अवनी मस्त मूवी बघत बघत रोमॅन्स करत करत सगळंच करून घेतात आणि मग मस्त दोघेही अंघोळ वगैरे झाली की झोपी जातात दुपारचे. आणि मग इव्हनिंगला आयुष आधी उठून येऊन हॉलमध्ये बसतो. देन अवनी येते आणि आयुने वरून जेलस होऊन टॉन्ट देत असते आयुषला. तर त्यावर आयुष समजूत काढत असतो अवनीची. सो आता पुढे बघू. नक्कीच समजूत काढू शकेल की नाही. तर आयुष बोलतो, "अगं माझ्याकडे 2 बेबी आहेत. त्यात एक थोडी छोटी आणि एक थोडी मोठी. मग एवढं तर क्लिअर फरक असणारच ना समजदारीचा. लाइक हट्टीपणा दोघे नेक्स्ट लेव्हल करतात." आणि समजदार दोघेही आहेत. तर अवनी लगेच बोलते, की "ओह हॅलो. आता रूममध्ये झोपताना बघितलं मी कसं आयो तुला हग केली आणि माझा हात होता शोल्डरवर तर कसं लगेच बाजूला करून आपला हात ठेवली. तर किती ती प्रेम. आणि तू पण नालायक मला बघून हसतो आणि बोलतो, 'ठीक आहे गं.'" तर आयुष बोलतो, "बापरे अवनी, इतकी जेलस आहे तू माझ्या क्युटी आयूपासून? लाइक इतकी जास्त? बापरे! आता काही खरं नाही मग." तर अवनी बोलते, की "शट अप. मी जेलस वगैरे काही नाहीये, ओके." "हो का?" आणि मग आयुष बोलतो, "अगं हे जेलसीच झालं. प्लीज कर ॲक्सेप्ट." तर अवनी बोलते, की "नाही आयुष, हे जेलसी नाहीये. तर मी माझ्या आयुषसाठी बोलत आहे. तुला बाकी काही नाही. आणि आयूबद्दल माझ्या मनात काही नाही राग वगैरे. सो तू उगाच वेगळ्याच साइडने विचार करू नको, ओके?" तर आयुष येतो आणि अवनी चहा बघत उभी असते किचन काउंटरजवळ. आणि आयुष येऊन मागून हग करत स्टमकला असं पकडून जवळ घेत बोलतो, "माझी क्युटी आणि तू, अवनी डार्लिंग, सारखेच आहे माझ्यासाठी. मी तुमच्याबद्दल असा विचार करून चालतो नेहमी, की मला 1 नाही तर 2 बेबी आहे. आणि कधीही काही घ्यायचं असेल तर आयुषसाठी असू दे किंवा अवनीसाठी, तर ऑल्वेज दोघींसाठी घेऊन येतो. मग ते खायची वस्तू असू दे किंवा ड्रेस असू दे किंवा काहीही असू दे. लाइक सेम कलर ड्रेस विथ सेम पॅटर्न बिकॉज घालून बाहेर निघाल्यानंतर असं वाटायला पाहिजे, की प्रिन्सेस आयु विथ हर क्वीन मम्मा." अय होय. सो क्यूट. तर हे ऐकून लगेच अवनी टर्न होऊन मस्त आयुषला हग करते आणि गालावर किस करते. तर इतक्यात चहा ओतू जाणार असतो. तर आयुष पटकन गॅस ऑफ करतो आणि बोलतो, की "अगं अवनी, किती ते रोमान्स." तर अवनी बोलतो, की "तुझीच चुकी आहे. का आला असं जवळ? तेही किचनमध्ये मी कामात असताना. आणि आला तर आला, शांत बसायचा ना." पण नाही. आम्ही कधी शांत आणि लांब थांबणारच नाही. अगदी जवळ येऊन हग काय करणार, इकडून तिकडे हात काय फिरवणार. तर अवनी हे सर्व बोलताना गॅसकडे टर्न होऊन असते. तर आयुष सर्व ऐकतो आणि तसाच अवनीला बोलतो, "1 सेकंड थोडी टर्न हो गं पटकन." तर अवनीला काहीतरी सीरियस वाटतं. तर तसंच टर्न होते. "काय?" असं बोलून. आणि मग आयुष तसाच अवनीचा फेस पकडून लिप्सवर किस करतो आणि तिकडून डायरेक्ट हॉलमध्ये पळत जातो. तर अवनी बोलते, "हां, तरी मला वाटलं हा असा शांत कसा काय? पण शेवटी आम्ही दाखवूनच देणार, की आम्ही किती जास्त हुशार आहे." तर आयुष हॉलमधून बोलतो, "हुशार नाही गं, रोमॅन्टिक बोलतात याला. आणि तू बोलली तेही बरोबर आहे, कारण तू अनरोमॅन्टिक आहेस. तर तुला नाहीच कळणार असं काही बोलायचं." तर अवनी तसंच चहा घेऊन येते आणि टेबलवर ठेवत लगेच आयुष जवळ येऊन मागून हेअर्स पकडून मारत असते, मस्करीत. तर इतक्यात आयुनी येते उठून आणि डोअरमधूनच बोलते, की "मम्मा, पप्पाला का मारत आहे तू?" तर अवनी पटकन टर्न होऊन आयुनीकडे जाते, उचलून घेऊन लाडप्यार करायला. तर आयुनी बाजूने धावत पडत आयुषकडे येते आणि मग आयुष मस्त उचलून घेऊन आपल्या जवळ बसवतो. तर आयुनी बोलते, की "मम्मा तू मला त्रास दिली ना पप्पा?" तर आयुष बोलतो, "हो गं, बघ ना किती जास्त त्रास देते. चल मम्माला आपण पनिशमेंट देऊ." तर आयु हो बोलून तसंच पनिशमेंट सांगते, की "चल उठा-बशा काढ मम्मा." तर अवनी विचारते, की "माझे पाय दुखणार तर तुम्ही दोघांनी मालिश करून द्यायची मग." तर आयु बघते आयुषकडे आणि आईज वर करत विचारते, की "काय करायचं आता?" तर आयुष कानात बोलतो, की "देऊन देऊ, काही होत नाही. आपलीच मम्मा आहे ना." तर आयु बोलते, "हो, चालेल." देन अवनी बोलते, की "चला काउंट करा." तर आयु काउंट करत असते आणि अवनी उठाबशा काढत असते. तर 1, 2, 3, 4, 5 असा काउंट करत जाते आणि 8 नंतर डायरेक्ट 10 बोलते. तर अवनी हसायला जाऊन तसंच खाली बसून देते आणि खूप जोरजोरात हसत असते. तर आयुष पण आयुनीचं सीरियस फेस लाइक का हसत असतील म्हणून बघत असते. तर हेच एक्सप्रेशन बघून आयुष पण हसायला लागतो. आणि मग अवनी उठून येते, आयुनीला गोदीमध्ये घेत सोफ्यावर बसत बोलते, की "माझी क्युटी पाय 8 नंतर 9 मग 10." तर आयुनी डोक्यालाच हात मारून घेत बोलते, की "अले यार! रॉंग, रॉंग. जा मम्मा परत जा. आता आपण 1 पासून परत स्टार्ट करू." ओह!
तर 1 पासून परत स्टार्ट करू ऐकताच अवनी एकदम शॉक्ड होत बोलते, की "काय? परत 1 पासून?" तर आयुष हसायला लागतं खूप जोरजोरात. तर अवनी बोलते, की "बघ बेबी, तुझे पप्पा हसत आहे विनाकारण. सो चल त्यांना कर बोल आता हे." तर आयू बोलते, की "अगं पण मम्मा त्याने कुठे काही चूक केली आहे आणि चूक न करता पनिश करायचं नसतं ना." तर अवनी बोलते, की "अगं आपल्यावर किती जोरजोरात हसत होते ते आता. सो मग चूकच झाली ना ती." तर आयू विचारात पडते आणि बोलते, की "हां पप्पा तुम्ही 5 तरी उठाबशा काढा." देन आयुष बोलतो, की "अगं चहा थंड होईल, सो ते घेऊ आधी आपण आणि मग उठाबशा काढू म्हणजे एनर्जी पण येईल ना." तर अवनी पण हो बोलून तसंच आयुषसाठी चहा बिस्किट घेऊन येते आणि अशा प्रकारे तिघेही टी टाईम एन्जॉय करतात. आय हाय! सो मग काही वेळाने असंच हॉलमध्ये बसून तिघे मस्ती करत असतात, टीव्ही बघत असतात. देन गरबा सॉंग्स प्ले करून मस्त तिघे गरबा खेळत असतात. लाइक अवनी शिकवत असते आयुनीला. तर आयुनी इकडे-तिकडे असं गरबा खेळायला जाऊन पडत असते. तर आयुष आणि हसत असतात आणि मग काही वेळाने आयुष बोलतो, की "चला आज गरबा बघायला जाऊ." तर अवनी, आयुनी फुल एक्साइटेड असतात आणि मग तसंच हॅपी फॅमिली हग करतात. देन इव्हनिंगला 7:30 पर्यंत रेडी होतात आणि निघतात गरबा बघायला. तर ट्रॅफिक खूप जास्त असतो आणि मग कसं तरी ग्राउंडपर्यंत पोहोचतात फायनली. आणि आयुष मस्त आयुनीला गोदीमध्ये घेऊन दाखवत असतो कसे गरबा खेळत आहे आणि छोटे-छोटे बेबी पण असतात तर तेही देन. काही वेळाने तिथे आयुषी येते आणि ती दुसऱ्या साइडला असते. पण काही वेळाने आयुषला ऑफिस कलीग भेटतो आणि तसंच दोघेही बोलत असतात. तर आयुषला वॉक करत दुसरीकडे जायचं असतं. तर आयुनीला अवनीकडे देतो आणि सांगतो, की "इथेच बसून राहा, येतो." देन तसंच वॉक करत-करत दोघेही दुसऱ्या साइडला जातात. आणि आयुषी असते आपल्या फ्रेंड्ससोबत. तर आयुष आणि आयुष हे दोघांचं लक्ष सेम टाईमला जातं आणि तसंच आयुष फेस टर्न करतो. हा विचार करत, की ही मला नसेल ओळखली, तर एकदम बेस्ट होईल. आणि जर ओळखली असेल, तर काही खरं नाही. तर आयुषी बघताच क्षणी ओळखून घेते आणि तसंच आपल्या फ्रेंड्सला बोलते, की "तुम्ही बसा, मी आलेच." आणि येते लगेच आयुषकडे. तर आयुषी जवळ येताच कलीग बोलतो, "हाय मॅम." तर आयुषी हॅलो करते, 2 शब्द बोलते आणि तसंच इम्पोर्टंट बोलायचं आहे म्हणून त्याला पाठवून देते. तर आयुष बोलतो, की "तू जरा जास्तच वेडेपणा करत आहे, असं वाटत नाही का गं तुला? किती ओव्हर करत आहेस तू हे? आणि मुळात काय होणार आहे हे सर्व करून? नक्की काय सिद्ध करायचं आहे तुला?" तर आयुष्य तसंच थोडं बाजूला घेऊन जाते आयुषला आणि तिकडे थोडा अंधार असतो. तर तसंच हात वगैरे पकडत असते आयुषचा. व्हॉट? ओह माय गॉड! आयुष इज नेक्स्ट लेव्हल. तर आयुष हात झटकून देत बोलतो, की "चुकून पण फालतूपणा करू नको. मी फॅमिलीसोबत आहे इथे, सो प्लीज लांबच राहा. आणि लक्षात आहे मला तुझं बोलणं. खरंच वाटलं नव्हतं एवढं काही काही विचार करून बसली असेल तू. आणि अवनीच्या जॉबबद्दल तुला कसं सगळं एवढं माहिती? आणि कोणाच्या मदतीने तू हे सर्व केली आहेस? तिला त्रास देऊन तू खूप मोठी चूक करत आहेस, लक्षात ठेव. आणि जर असं काही दिसून आलं मला, तर त्याच्या नेक्स्ट डे पासून मी तुला दिसणार सुद्धा नाही." तर आयुष्य बोलते, की "अरे पण कोणावर प्रेम झालं असेल, तर ते यात आपली काय चुकी असते? मी काय जाणून करते का असं काही?" तर आयुष बोलतो, "अगं पण तुझं मेसेजवर जे बोलणं होतं ते काय होतं? कसं होतं? लक्षात आहे का तुला थोडं तरी?" तर आयुष्य बोलते, की "हो, मला माहिती आहे आणि त्यावेळेस मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये होते. लाइक तू माझ्या लाईफमध्ये नाही आहे आणि हे अवनीमुळे झालं. सो त्या सगळ्या विचारांमुळे मी काय बोलत गेली, माझं मलाच नाही समजलं." तर आयुष बोलतो, "तुझ्या ह्याच मूर्खपणामुळे तू माझ्या मनात असलेली व्हॅल्यू पूर्ण गमावून बसली आहेस. सो आता यानंतर खूप जास्त लांबच राहणार मी म्हणजे असं काहीतरी परत नको घडायला." तर आयुष्यला हर्ट होतं आणि तसंच डोळ्यात पाणी येतं आणि त्याच वेळेत आयुषला येतो अवनीचा कॉल. तर आयुष बघताच रिसीव्ह करतो. तर अवनी बोलते, की "अले पप्पा कुठे आहे तुम्ही? आम्ही वेट करत आहे ना इकडे, या ना पटकन." तर आयुष बोलतो, "हां बेबी, आलो, आलो. थांब जस्ट 2 मिनिटं हां, जस्ट 2 मिनिटं. वेट." तर कॉल चालूच असतो आणि तसाच आयुष्य बोलते, की "काय झालं? अवनी होती का?" तर फोन स्पीकरवर असल्यामुळे अवनी तिकडे ऐकून घेते आणि आयुष्य बोलताच आयुष लगेच बघ तर चालूच असतो. फोन देन फटाफट कट करतो आणि बोलतो, की "ओह नो! तू मूर्ख आहेस का आयुषी? अगं फोन चालूच होता आणि तू बोलली. आता हे अवनी नसेल ऐकली तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाही माझं." तर आयुषी बोलते, की "ठीक आहे, जा तू बोलू आपण उद्या." तर आयुष तसंच चालला जातो आणि आयुषी पण आपल्या फ्रेंड्ससोबत कडे चालली जाते आणि मग आयुष येतो अवनीकडे. तर अवनी लगेच विचारते, की "तू कुठे गेला होता? काय झालं? इतका वेळ का लागला तुला?" तर आयुष बोलतो, "अगं ते कलीगसोबतच बोलत होतो." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाही आता अवनीला तर कळलंय ऑलरेडी. पार्ट 12 मध्ये बघणार आहे आपण आयुषचं हे उत्तर ऐकून अवनी खरंच शांत बसते, की पुन्हा काही विचारते आणि आयुष खरं सांगून देतो, की पुन्हा खोटं बोलून कव्हर अप करतो आणि या सर्व मुळे स्टोरीमध्ये पुन्हा काय-काय बघायला मिळणार आहे,
तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओह माय गॉड! अ बिग ट्विस्ट.